स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. आणि या जो गेम आहे गेम 5 अ फ्रेंडली चॅलेंज, म्हणजे मैत्रीपूर्ण तुम्हाला एक आव्हान दिलेलं आहे. पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की हा जो व्हिडिओ आहे तो अगदी कोणीही बघेल ज्याला इंग्लिश लिहावंसं, चांगलं लिहिता यावं वाटतं किंवा चांगलं बोलता यावं वाटतं. सो बेसिक जे ग्रामरच्या कन्सेप्ट आहेत ते या गेममध्ये इतक्या भारी पद्धतीने फुलफिल केलेले आहेत की मला नाही वाटत की तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्याकडनं लिखाणात चूक होईल किंवा बोलण्यात चूक होईल. सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, माझं नाव सपना टीचर आहे. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही कुठे राहता, कुठून व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. आता फॉर्म पेअर्स म्हणजे काय? जोड्या बनवा. राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. तुम्ही काय करा, एक चुकीचं वाक्य लिहा आणि तुमच्या मित्राला किंवा जोडीदाराला सांगायचं की ते बरोबर करा. इफ नेसेसरी, जर ते गरजेचं असेल तर. रेफर टू द फॉलोइंग टेबल्स बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. खालच्या टेबलकडे बघा आणि स्वतःची वाक्य स्वतः तयार करा. बट रिमेंबर, यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्सेस. म्हणजे स्वतः चुकीची वाक्य तयार करून ती वाक्य तुम्हाला बरोबर करता यायला पाहिजेत. येते लक्षात? सो इथे तुमचं ग्रामर आधी पक्का असण्याची गरज आहे. त्यामुळे मी इथे काय केलं, तुम्हाला योग्य काय आधी सांगितलं आहे. योग्य काय सांगितल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी चुकीची वाक्य बरोबर वाक्य इथे केलेली आहेत. पण सगळ्यात पहिलं यूज ऑफ बी. बी म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापदांसाठी बी हे क्रियापदाचं रूप, जसं की ॲम, इज, आर, वॉज, वेअर ही काय झाले? सहाय्यकारी क्रियापदं. आता सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता आय, यू, ही, शी, इट, दे हे काय आहेत? ही सगळे सर्वनामं आहेत. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनामं असं म्हणायचं. द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन कॉल्ड इट प्रनाउन. ओके, सो दीज ऑल आर प्रनाउन. आता या वाक्यामध्ये तुम्हाला ॲम, इज, आर आलं तर समजायचं की तुम्ही वर्तमान काळामध्ये बोलताय किंवा समोरचा वर्तमान काळामध्ये बोलतोय. वॉज, वेअर वापरलं तर समजायचं की तो भूतकाळामध्ये बोलतोय, कारण वॉज, वेअर हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ॲम, इज, आर हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे. इतकं लक्षात आलं आहे? आता आय ॲम, आयच्या पुढे कायमच ॲमच येतं. आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम अ वॉचमन, आय एम अ डॉक्टर. स्वतःबद्दल काहीतरी सांगताना आपण आय म्हटलं की काय येणार? ॲमच येणार. आता पुढची वाक्य मी दाखवते कशी लिहिली आहे. आय एम इटिंग, यू आर इटिंग. सो आयच्या पुढे ॲम, यूच्या पुढे कायमच आर येतं. काही काही मुलांना असं वाटत असेल डबल यू का लिहिलं आहे, कारण यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही. एका मुलासाठी म्हणायचं असेल, मुलीसाठी म्हणायचं यू बोलतात किंवा 4-5 जणांसाठी व्हॉट यू आर डुईंग, काय करताय तुम्ही लोक, तरी यूच वापरतात. सो सेपरेट यू इथे दिलेला आहे. पण ही, शी, इटच्या पुढे कायमच इजच असतं. हे झाले करेक्ट सेंटेन्सेस. आता एखाद्याला रॉंग सेंटेन्सेस लिहायचं कसं लिहिणार? आय वॉज इटिंग, मग तो म्हणतो पण करेक्ट सेंटेन्स आहे ना. आय इटिंग मँगो, ते सुद्धा करेक्ट सेंटेन्स आहे. पण मग रॉंग सेंटेन्सेस कसे? हे झाले करेक्ट सेंटेन्सेस. इथे रॉंग सेंटेन्सेस आपण सगळ्यात शेवटी लिहिलेले आहे. आता वॉज, वेअरला बघा कसं. आय वॉज वॉचिंग अ मूवी, यू वेअर, यूच्या पुढे कायम वेअरच लिहायचं. तर काही नियम असतात ना. तू, यू, दोन्ही यूच्या पुढे काय लिहितो आपण? वेअरच लिहितो. यू वेअर वॉचिंग अ मूवी. ही, शी, इट, वॉज, पण ही, शी, इटच्या पुढे वॉजच वापरायचं. ही, शी, इट तृतीय पुरुषी एकवचन, म्हणजे सगळे पुरुष, सगळ्या बायका, सगळे प्राणी यांच्यासाठी ही, शी, इट हे सर्वनाम वापरतात. तिथे मात्र आपल्याला वॉज वापरायचं आहे. ही, शी, इट वॉज वॉचिंग अ मूवी. वी वेअर, आपण दोघं मूवी बघतो. वी वेअर. दे वेअर, ते सगळे मूवी बघतो म्हणून दे वेअर. आता यूज ऑफ डू. डू म्हणजे काय? आता डू म्हणजे करणे आणि डोंट म्हणजे केलं नाही. आता इथे जेव्हा तुम्ही बघता आय डू की आय डोंटचं आपल्याला इथे वाक्य तयार करायचं आहे. आय डू लाईक ॲपल्स, मला ॲपल्स खायला आवडतात. आय डोंट लाईक ॲपल्स, मला ॲपल्स खायला नाही आवडत. यू डू लाईक ॲपल्स, तुला ॲपल्स खायला आवडतात. यू डोंट लाईक ॲपल्स, तुला नाही आवडत.
तुमच्या एक लक्षात येईल की इथे डू मध्ये कन्फ्युजन नाहीये. आय डू लाईक ॲपल्स किंवा आय डोंट लाईक ॲपल्स, यू डू लाईक ॲपल्स किंवा यू डोंट लाईक. ही शी इटच्या पुढे मात्र डज वापरतात. सो तुम्ही असं डोक्यात खुट्टा मारून म्हणजे इतकं डोक्यात लक्षात ठेवायचं, ही शी इट आणि डू आणि डज वापरत असेल तर ही शी इटच्या पुढे डजच येतं, कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी. कारण हे समस्त पुरुष जातीला, समस्त स्त्री जातीला, समस्त प्राण्यांना किंवा नपुंसकलिंगी वस्तूंसाठी वापरतात ही सर्वनामं. त्यांच्या पुढे डज वापरायचं. किंवा डझंटच्या इथे ॲपोस्ट्रॉफी जो वापरलाय ना वरती असं छोटासा स्वल्पविराम सारखा दिसतो, त्याला काय म्हणतात ॲपोस्ट्रॉफी. त्यामध्ये ओ काढून टाकलेला आहे, नॉट काढून टाकलं, त्या ओच्या ऐवजी तिथे ॲपोस्ट्रॉफी वापरलाय. हा झाला त्याचा ॲब्रिवेटेड वर्ड म्हणजे शॉर्ट फॉर्म त्या शब्दाचा. गरज नाही तुम्हाला डज नॉट असं लिहिण्याची, सो डू नॉट लिहिण्याची गरज नाही. तर ह्या प्रकारे तुम्ही शॉर्ट फॉर्म हा वर्ड लिहायचा आहे. वी डू लाईक ॲपल्स, वी डोंट लाईक ॲपल्स, यू डू लाईक ॲपल्स, यू डोंट लाईक ॲपल्स, दे डू लाईक ॲपल्स, दे डोंट लाईक ॲपल्स. हे सगळे करेक्ट सेंटेन्सेस आहेत. रॉंग सेंटेन्सेस म्हणजे तुम्ही तुमचं काही लिहिलं तरी तुम्हाला ते करेक्ट सेंटेन्स लिहिता यायला पाहिजे. आता यूज ऑफ हॅव. यूज ऑफ हॅव काय? हॅव म्हणजे असणे, माझ्याकडे आहे. आय हॅव 2 ब्रदर्स, आय हॅव 1 सिस्टर, आय हॅव स्वीट होम, माझ्याकडे आहे. आय हॅव अ सॅक, आय हॅव अ चॉकलेट, माझ्याकडे ते आहे. हे दर्शवण्यासाठी हॅव वापरतात. हॅवंट म्हणजे काय? माझ्याकडे ते नाही आहे. आय डोंट हॅव इट. सो इथे फक्त हॅव म्हटलेलं आहे, असणे. सो हॅव. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, ही शी इटच्या पुढे मात्र हॅज लिहिलेलं आहे, कारण ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. त्यांना वेगळी ट्रीटमेंट आहे. वर्तमान काळामध्ये हॅजच वापरायचं आहे. जर तुम्ही लिहिलं ही शी इट हॅव, ते काय असणार आहे? रॉंग सेंटेन्स असणार आहे. येते लक्षात? आय हॅव अ बुक, यू हॅव अ बुक, पण ही शी इट हॅज अ बुक. वी हॅव अ बुक्स, यू हॅव अ बुक, दे हॅव बुक्स. येते लक्षात? इथे एस किंवा जेव्हा तुम्हाला अनेक वचन दाखवायचं तुम्ही एस किंवा एस प्रत्यय लावता त्या शब्दाला. पण इथे एक माझ्याकडे एक पुस्तक आहे म्हणून ते आय हॅव अ बुक. सो इथं अ आणि ॲन वापरताना पण हे डोक्यात ठेवायचं. आता ॲडिंग एस टू वर्ब्स, क्रियापदांच्या पुढे एस वापरायचं. अनेक वचन दाखवण्यासाठी एस ई एस वापरतो ना. सो आय लाईक. आता ॲडिंग एस टू वर्ब्स, परत तुम्ही म्हणा अरे शब्दांच्या पुढे अनेक वचनी पदार्थ दाखवण्यासाठी एस ई एस वापरतो. क्रियापदाच्या पुढे एस ई एस का वापरायचे? तर त्याची पण गंमत अशी आहे की वर्तमान काळामध्ये जेव्हाही तुम्ही बोलताना त्यावेळेस ही शी इट या शब्दांच्या पुढे, या सर्वनामांच्या पुढे जे क्रियापद येतं त्याला एस ई एस आय एस प्रत्यय लावणं अत्यावश्यक आहे, कारण ते थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. त्याशिवाय ते ग्रॅमॅटिकली बरोबर सेंटेन्स होणार नाही. कसं बघा, आय लाईक मँगोज, मला आंबे खूप आवडतात. इथं आंबा म्हटलं असतं आय लाईक मँगो आलं असतं. यू लाईक मँगोज, तुला आंबे खूप आवडतात. ही लाईक्स मँगोज, त्याला आंबे खूप आवडतात. शी लाईक्स मँगो. सो एस कंपल्सरी आहे. इट लाईक्स मँगोज. मग डोक्यात ठेवायचं आपण वर्तमान काळात बोलतोय ना, मग आपल्याला क्रियापदाच्या पुढे काय लावायचं आहे? एस किंवा ई एस किंवा आय एस प्रत्यय क्रियापदाप्रमाणे लावायचं. दे लाईक मँगोज, त्यांना आंबे खूप आवडतात. हे डोक्यात ठेवलं ना तुमच्यासाठी अवघड नाही होणार. जर आय लाईक मँगोज हे सेम आपण सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट केलं आहे. हे रेड आणि ब्लू करण्याचं कारण की तुम्हाला डोक्यात यावं, लक्षात यावं की नेमकं वाक्य कशी तयार होतात. आता प्रेझेंट टेन्समध्ये ही रन्स एव्हरी मॉर्निंग, शी राईट्स ईमेल डेली, इट रेन्स फ्रिक्वेंटली इन स्प्रिंग. पण आता हीच वाक्याची आपण पास्ट टेन्समध्ये वापरतोय व ही रॅन, रनचा भूतकाळ रॅन वापरला, इथे एस प्रत्यय लावायची गरज नाही आहे. शी रोट, आपण वरती शी राईट्स म्हटले, सो इथे रोटमध्ये आपल्याला एस लावायची गरज नाही. भूतकाळात तसे शब्द पण पहिला म्हणजे व्हर्ब वन जो असतो क्रियापदाचं भूतकाळी रूप ते वापरायचे. इट रेन्ड हेविली लास्ट नाईट. येते लक्षात? तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते रेड आणि ब्लूमध्ये काय चेंजेस झाले क्रियापदात ते तुमच्या लक्षात यावं म्हणून इथे लिहिले. आता इथे अ ऑर ॲन हे काय झाले? आर्टिकल झाले, ज्याला आपण मराठीमध्ये उपपद असं म्हणतो. ॲन ॲपल, तुम्हाला ॲपल म्हणायचं तर तुम्हाला ॲनच म्हणावं लागणार आहे, कारण जिथे कुठे स्वराने वाक्य सुरू होतं. स्वर म्हणजे काय? ए, ई, आय, ओ, यू हे सगळे स्वर आहे. तुम्ही जर तोंडावर हात ठेवला किंवा घशावर हात ठेवला ना, तुम्हाला घशात नाही स्वर आले तसा ऐकू येईल. ए, ई, आय, ओ, यू. तोंड बंद होत नाही स्वर बोलताना. त्यांच्या पुढे काय? ॲन हे आर्टिकल लागतं. आणि जे व्यंजनांनी सुरू होतं ते अ आर्टिकल लागतं. पण
काही स्पेसिफिक वर्ड्स असतात जे युनिक असतात, जे जगामध्ये अद्वितीय एकमेव आहेत, अद्वितीय आहेत, त्यांना आपण द आर्टिकल वापरतो. पण आता इथे फक्त ए यांचा विचार करतोय. बघा त्यांनी कसं केलंय, अ मँगो येतं, कारण एम हे काय आहे, कॉन्सनंट म्हणजे व्यंजन सुरू होणारा शब्द आहे. पण अ गोल्डन मँगो म्हणताना मात्र जी हा कॉन्सनंट असल्यामुळे, व्यंजन असल्यामुळे अ आर्टिकल लागलं, जरी पुढचा शब्द मँगो असला तरी. अँड ओ रिप मँगो, आता इथे आंबा आहे पण कसा आहे तो अति पिकलेला आहे, ओ राईप. तिथे ओ हा काय स्वर आहे म्हणून इथे ॲन आर्टिकल वापरले. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डोकं लावायचं की पहिला शब्द, पहिलं आर्टिकल हे जे अल्फाबेट कोणतं आहे, स्वर आहे की व्यंजन आहे, त्यानुसार अ किंवा ॲन ठरवायचं आहे. मिल्क म्हणताना दूध, पण अ ड्रॉप ऑफ मिल्क म्हणजे दुधाचा एक थेंब म्हणताना आर्टिकल लावायचं आहे. मिल्क हे थेंबांचं सागर आहे, किती पण थेंब असू शकतात. आपण मिल्कला आर्टिकल नाही लावू शकत, पण अ ड्रॉप ऑफ मिल्क म्हणताना आर्टिकल लावणं गरजेचं आहे. सम मिल्क, मला थोडं दूध द्या, तिथे आर्टिकल लावण्याची गरज नाही. पण 2 कप ऑफ मिल्क, मला 2 दुधाचे कप हवे, तर मग स्पेसिफिकली तुम्हाला सांगायला लागतं 2 कप्स ऑफ मिल्क. आता खाली वाक्य, आय इज अ पॅरट, माय टीचर आर व्हेरी नाईस, आय लाईक्स मॅम मिल्क्स, आय लाईक प्ले बॉल, प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस, दे रेड ॲपल इट आणि यू डझंट स्टडी हार्ड. अशी चुकीची काही वाक्य करून त्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. बघा कसं. रॉंग काय सेंटेन्स आहे, आय इज अ पॅरट, करेक्ट आहे आय एम अ पॅरट. रॉंग आहे यू डझंट स्टडी हार्ड, तर योग्य आहे यू डोंट स्टडी हार्ड. आता अशी वाक्य आरामात करता येतील कारण सुरुवातीला तुम्हाला कळालं. रॉंग आहे माय टीचर आर व्हेरी नाईस, माय टीचर इज व्हेरी नाईस, कारण सिंग्युलर आहे. माय टीचर्स आर व्हेरी नाईस म्हटलं असतं ना, अनेक शिक्षक, बरोबर आहे, पण इथं टीचर सिंग्युलर आहे म्हणून इज. रॉंग आहे दे रेड ॲपल इट, तर उत्तर करेक्ट करणार दे ईट रेड ॲपल्स. पूर्ण कन्स्ट्रक्शन चुकीचं होतं. रॉंग आय लाईक मिल्क्स, नाही, मिल्क्सला अनेक वचन येऊच शकत नाही. मिल्क इटसेल्फ आपल्याला सांगतं की दूध आहे, आय लाईक मिल्क. रॉंग आहे आय लाईक प्ले बॉल, मध्ये इथे प्रेपोजिशन नाही वापरलं, आय लाईक टू प्ले बॉल, टू वापरणं खूप गरजेचं आहे. सो रॉंग सेंटेन्स आहे, प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस. इथं आणखीन करेक्शन येऊ शकतं की प्लीज करेक्ट दीज सेंटेन्सेस, त्यांची वाक्य बदला किंवा मग इथं ती वाक्य तुम्ही योग्य रीतीने इथे लिहा. सो अशा पद्धतीनं आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला सगळ्या प्रकारची इथे वर्ब कसे वापरायचे, टू बी कसं वापरायचं, डू डोंट कसं वापरायचं, हॅव हॅज कसं वापरायचं आणि एकूणच करेक्शन कसे करायचे तुम्ही बघितलं किंवा शिकले आहात. सो मला पूर्ण गॅरंटी की तुम्ही आता बोलताना किंवा लिहिताना या चुका टाळाल. तुम्हाला झाला आहे का या व्हिडिओचा फायदा? झाला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.